नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतात, त्या ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे। तर मित्रांनो, ऑक्टोबरच्या हप्त्याचे जे काही 1500 रुपये तुम्हाला मिळतात, ते 1500 रुपये तुम्हाला लवकरच मिळणार आहेत। कारण की मित्रांनो, ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी जो निधीची आवश्यकता असते, त्या निधीची आता शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे आणि त्याविषयीचा सविस्तर शासन निर्णय म्हणजेच GR सुद्धा आता आलेला आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये तो GR नेमका काय आहे, त्या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती देण्यात आली आहे, किती रुपये मंजूर झाले आहेत, तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात आणि जो शासन निर्णय आला आहे, तो शासन निर्णय नेमका काय आहे तो व्यवस्थितपणे बघून घेऊया। मित्रांनो, GR बघू शकतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत लेखाशीर्ष 2235D 767। तर महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा GR आहे। तर सगळ्यात आधी शासन निर्णय आपण बघून घेऊयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना 02 अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना 0201 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235D 767 या लेखाशीर्षाखाली रुपये 3960 कोटी इतका नियत व्यय मंजूर आहे। वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2235D 767 या लेखाशीर्षाखाली 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली रुपये 410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यासाठी शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर खूप महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे। तर ऑक्टोबर महिन्याचा जो लाडक्या बहीण योजनेतील महिलांसाठी त्या लाभार्थ्यांसाठी जो 1500 रुपये इतका सन्मान निधी वाटप होतो, त्यासाठी आता ऑक्टोबर महिन्यासाठी रुपये 410.30 कोटी इतका निधी आपल्या शासनाकडून याच्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, लवकरच आता ऑक्टोबर महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता आपण दर महिन्याला हा व्हिडिओ टाकत असतो, तर ज्या वेळेस अशा प्रकारचा GR येतो, अशा प्रकारचा शासन निर्णय येतो आणि जेव्हा शासनाकडून निधीसाठीची मान्यता देण्यात येते, त्यानंतर मित्रांनो, हा GR आल्यानंतर 8 दिवसाच्या आतमध्ये सर्व लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतील त्या महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होतात। तर मित्रांनो, हा 29 ऑक्टोबरचा GR आहे। म्हणजेच मित्रांनो, 29 ऑक्टोबरपासून आता पुढील 8 दिवसामध्ये म्हणजेच मित्रांनो 8 ते 9 तारखेपर्यंत तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो 1500 रुपये इतका सन्मान निधी आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण की खूप महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो आणि खूप आनंदाची बातमी आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी आता ऑक्टोबर महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो तुमच्या खात्यामध्ये 8 दिवसाच्या आत आता जमा होणार आहे। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।